हॅलो, तर आज आपण बनवणार आहे ही पर्स. तर ही पर्स कशी बनवायची आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वात आधी आपण एक कपडा घ्यायचा आणि त्याचा वन साईड असा बंद बनवून घ्यायचा. तर हा मी बनवून घेतला आहे सर्वात आधी. नंतर मी 11 बाय 6.5चा हाफ सर्कल घेतला आणि त्याला मी व्यवस्थित फॉर्म जोडून घेतला आहे. नंतर मी त्याचे मध्य करून एक टक्स टाकला आहे. परत त्या टक्सचा मध्य करून दोन्ही साईडला 2 टक्स टाकायचे आहे. 2 टक्स टाकल्याच्या नंतर हे पूर्ण व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं आहे. हे टिच झाल्यानंतर त्याला चेन लावायची आहे. तर सर्वात आधी चेन व्यवस्थित ठेवून स्टिच करायची आहे. चेन स्टिच केल्यानंतर एक अस्तर आपल्याला आतल्या साईडने लावायचं आहे. तर त्यासाठी अस्तर वरच्या बाजूने ठेवून त्या शिलाईवर डबल शिलाई मारायची आहे. डबल शिलाई मारल्यानंतर जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून काढायचा आहे. नंतर तो व्यवस्थित फोल्ड करून चेनच्या बाजूनी स्टिच करायचा आहे. म्हणजे आपली चेन इनविजिबल होते. अस्तर आणि फॅब्रिक यांच्यामध्ये चेन व्यवस्थित लावायची आहे. चेन स्टिच झाल्यानंतर ह्याच पद्धतीने आपल्याला दुसराही पार्ट स्टिच करायचा आहे. सेम असाच पार्ट दुसराही स्टिच करायचा आहे. तर मी असाच पार्ट दुसरा स्टिच करून घेत आहे. तुम्ही पण घ्या. तर मी हा पार्ट स्टिच करून घेते आणि आपले दोन्ही पार्ट कंप्लीट झालेले आहे. चेन लावून त्याला आपल्याला दोन्ही साईडनी छोटे छोटे स्नॉटचे लावायची आहे. मेन फॅब्रिक आपल्याला पूर्ण स्टिच करायचं आहे आणि अस्तरचा कपडा ह्या साईडने 3 इंच आणि त्या साईडने 3 इंच स्टिच करायचा आहे आणि मधल्या बाजूला स्टिच करायचा नाही. त्याच्यामधून हे आपल्याला पलटी करायचं आहे. व्यवस्थित स्टिच करायचं आहे.
आपलं व्यवस्थित ही स्टिचिंग झाल्यावर आपण हे व्यवस्थित आतल्या साईडने काढून घेणार आहे, जेणेकरून आपले अस्तर हे पूर्ण फिनिशिंग सोबत आतमध्ये जाईल. तर तुम्ही बघू शकता ही किती सुंदर बॅग आपली तयार झाली आहे. तर हे 2 साईडने मी लावले, तिथं मी क्लिप लावणार आहे, पण तर सध्या मी आणलेली नाही आहे, म्हणून मी अशी सिंपल एक स्टिच मारते. आणि बघू शकता ही आपली 1 साइड बॅग तयार झालेली आहे. तर कशी वाटली? लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.